नमस्कार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचं जे काही उपोषण आहे ते उपोषणाला ते परत एकदा अंतरावली सराटीमध्ये बसले असून आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते आता जायला तिकडे सुरुवात होते. मध्यंतरी आता काय झालं ना, सरकार पण किंवा मीडिया काय करते, पहिल्या दिवसापासून काही अपडेट दाखवत नाही. त्यांना ज्यावेळेस 4, 5, 6 किंवा 10 दिवस होतील ना, त्यावेळेस मग तिथे मीडिया जाऊन दिवसभर तिथे बसणार आहे आणि मग त्यांचं कव्हरेज घेणार आहे. आता मीडियाचं काय फोकस आहे, अशोक चव्हाणांचा राजीनामा किंवा दुसऱ्या काही गोष्टी हे मीडिया दाखवत असतं. मीडिया सुद्धा ज्या वेळेस प्रत्येक पहिल्या दिवसापासून दाखवायला पाहिजे तेव्हापासून कंटिन्यू दाखवत नाही. आता राहिला विषय, आपण ज्याप्रमाणे तुम्ही बघितलंच असेल की मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण मुंबईच्या दिशेने निघालं होतं, ज्यांचा मोर्चा निघाला होता, त्या मोर्चाला 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला थांबवलं, मुंबईमध्ये वाशीवर थांबवलं आणि त्यांना एक अध्यादेश देण्यात आला होता की सगळे सोयऱ्यांची जी काही व्याख्या त्यांच्या अध्यादेशामध्ये करण्यात आली होती आणि त्याच्यावर अंमलबजावणी म्हणून आम्ही लवकरच याच्यावरचा एक फायनल GR काढू. बट तो अद्याप GR आला नाही किंवा त्याच्यावरच्या जे काही पुढच्या गोष्टी होत्या त्याच्यावर अधिवेशन होतं, ते अधिवेशन पण काही बोलवलं नाही आणि म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांनी खूप चिडून, कारण की 5वा दिवस त्यांचा उपोषणाचा सुरू आहे आणि त्यावेळेस ते म्हणताय की मग तुम्हाला हैदराबाद गॅजेट किंवा शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्यायची असेल तर मग आम्ही काय करू, एवढ्या दिवस आमच्याकडे वेळ नाही. जर तुम्हाला 15-16 तारखेनंतर तुम्ही आमचा जो काही मराठ्यांचा आक्रोश आहे, आमच्या मराठ्यांची ताकद आहे, ती ताकद तुम्ही नक्कीच बघणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की डबल रोल गेम करू नका. डबल रोल, माझ्याजवळ काही बोलता, तिकडे गेल्यानंतर मीडियामध्ये काही सांगता. सो असे जे काही गेमबाजी करताय तुम्ही, तिघं म्हणजे तिघांचे नाव त्यांनी घेतले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तिघांना त्यांनी सांगितलंय की डबल रोल करू नका तुम्ही दरम्यान. आणि याच्यामध्ये त्यांनी परत सांगितलं की जे काही आता हे तर तुम्ही आम्हाला अडवताय, आम्हाला फक्त आश्वासने देताय, पण तुम्ही 15-16 तारखेनंतर बघा. त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही मोदींच्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकही सभा आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, भलेही आम्हाला त्यासाठी काही करावं लागलं. बट जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर या सगळ्या गोष्टी घडतील. जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरात लवकर त्या जो काही तुम्ही आम्हाला सगळे सोयऱ्यांची व्याख्या वगैरे होती ते अंमलात आणली तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. कारण की याच्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणासाठी बसलेत आणि आमरण उपोषण हे कधीपर्यंत चालणार आहे हे आता खूपच क्रिटिकल होऊन बसणारे सरकारसाठी. कारण की मनोज जरांगे पाटील जे आहे ते मागे हटणारे नाहीयेत. बघूया पुढे काय घडणार आहे, याच्यावर कंटिन्यू अपडेट तर आपला असणारच आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.